नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक चौधरी स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत अशा एका ऐतिहासिक ठिकाणी ज्याला भोरबगड म्हणूनही ओळखले जाते। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचे नामकरण सुधागड असे केले। कधी काळी शिवरायांनी राजधानीसाठी या गडाचा विचार केला होता। असा हा भव्य सुधागड। चला तर सुरू करूया आपली अविस्मरणीय सुधागडची सफर। हे आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीगावच्या बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर। मुख्य मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला आधी ढोंडी विनायकाचे दर्शन घ्यावे लागते व नंतर बल्लाळेश्वराचे। सुरुवातीला आपण ढोंडी विनायकाचे दर्शन घेऊन मग मुख्य मंदिराकडे प्रवेश करूया। हे आहे पालीच्या बल्लाळेश्वराचे मुख्य मंदिर। मंदिराच्या आतल्या बाजूने लाकडामध्ये सुंदर असे नक्षीकाम केलेले गाभारा व गाभाऱ्याबाहेरील परिसर आपल्याला बघायला मिळतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मंदिराबाहेरच अशा प्रकारचा एक कुंड आहे। सुधागड हा रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या लोणावळा डोंगर रांगेतील एक गिरिदुर्ग आहे। समुद्र सपाटीपासून याची उंची साधारण 590 ते 620 मीटर इतकी आहे। अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिरापासून हा किल्ला अवघ्या 10-12 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे। हा किल्ला अतिशय प्राचीन आहे। गडाच्या परिसरात असलेली ठाणाळे लेणी सुमारे 2200 वर्षांपूर्वीची आहेत। यावरून गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते। या गडाचे मूळ नाव भोरबगड असे होते, कारण गडावर भोराई देवीचे सुंदर मंदिर आहे। म्हणूनच आजही काही लोक याला भोराईचा डोंगर म्हणूनही ओळखतात। 1657 ते 58च्या सुमारास हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील झाला। हा गड स्वराज्यात घेण्यासाठी मालोजी नाईक कारके आणि सरदार मालोजी भोसले यांच्यासह अनेक मावळ्यांनी पराक्रम केला आणि किल्लेदाराला हरवून गड काबीज केला। हा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचे नाव भोरबगडवरून बदलून सुधागड म्हणजेच अमृत असे ठेवले। हा किल्ला विस्ताराने खूप मोठा आणि नैसर्गिकरित्या सुरक्षित असल्यामुळे महाराजांनी स्वराज्याची राजधानी करण्यासाठी रायगडासोबत या गडाचाही विचार केला होता। महाराजांनी गडाच्या देखभालीसाठी 5000 होणांची तरतूद केल्याचा उल्लेख आढळतो। पेशव्यांच्या काळात भोर संस्थानचे पंत सचिव या गडाचे प्रमुख कारभारी होते। 15-20 मिनिटाचा ट्रेक करून आल्यानंतर आपण गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या एका माळावर पोहोचतो। तिथे एक टॉवर देखील आहे, ज्याच्यावर चढून आपण आजूबाजूचा परिसर निहाळू शकतो। गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पोच्छापूर गावातून अर्धा तास ट्रेक करत आल्यावर आपण पोहोचतो शिडीच्या मार्गाजवळ। गडावर 2 ठिकाणी अशा प्रकारची लोखंडी शिडी आहे।
ही आहे दुसरी शिडी. ही शिडी आधीच्या शिडीपेक्षा मोठी आहे. पहिल्या शिडीपासून 5 मिनिटे चालून आलं की दुसरी शिडी भेटते. या दोन्ही लोखंडी शिड्यांमुळे चढाई जास्त सोपी झाली आहे. जवळपास 1 तासाच्या ट्रेकनंतर आपण पोहोचतो गडाच्या दगडी पायऱ्यांजवळ, ज्या आजही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पाऊस असेल तर या पायऱ्यांनी वाहत येणारे पाणी खूपच छान वाटते. या पायऱ्या संपूर्ण गडावर असणाऱ्या पायऱ्यांपैकी सगळ्यात जास्त खडी चढाई असणाऱ्या आहेत. या चढताना ट्रेकर्सची चांगलीच दमछाक होते. या मार्गाने आपण गडावर चिलखती बुरुजाजवळ पोहोचतो. या बुरुजावरून गडाच्या वरचा आणि खालचा संपूर्ण परिसर नजरेस पडतो. येथून लक्ष ठेवण्यास सोपे होत असे. येथेच एक चोरवाट देखील आहे. चोरवाट आपण बघू शकतो. त्याचे बांधकाम बाजूला उभा असणाऱ्या माणसाला देखील समजणार नाही की खाली एक चोरवाट आहे. अशा प्रकारचे बांधकाम त्यावेळी येथे केले गेले होते. अशा चोरवाटेचा वापर त्या काळी शत्रूने गडाला वेढा दिला तर रसद, दारुगोळा व गुप्तहेर येण्या जाण्यासाठी वगैरे होत असे.
जवळपास 2.5 तासाच्या ट्रेकनंतर आपण फायनली पोहोचतो गडाच्या माथ्यावर. गडावर सिद्धेश्वर मंदिर, तलाव, दारुगोळा कोठार, महादरवाजा, पाण्याची तळी, पंत सचिव वाडा, हनुमान मंदिर, भुराई माता मंदिर, विरगळी व काही अज्ञात समाध्या या आहेत. आता आपण एक एक करून सगळं काही एक्सप्लोर करूया. हे आहे सुधागड शिवमंदिर. साधारण 25 वर्षापूर्वी पूर्णपणे जीर्णावस्थेत असलेले हे शिवमंदिर स्थानिक लोकांच्या दृष्टीस पडले. 2017 साली रायगड परिवार यांनी गड संवर्धन कार्य सुरू केले. त्यावेळी त्यांनी संपूर्ण झाडीमध्ये लुप्त झालेले हे मंदिर 2019 साली उभारले आणि त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर गणपती आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करताच समोरच आपल्याला नंदी मिळतो. ओम नमः शिवायचा जप करत शिवशंकराचे दर्शन घेतले की ट्रेकमुळे आलेला सगळा थकवा नाहीसा होतो. जय भोलेनाथ. गडाच्या संपूर्ण माथ्यावर खूप साऱ्या घरांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. त्यावरून गडावर बऱ्यापैकी लोकवस्ती असेल असा अंदाजही येतो. मंदिराच्या मागच्या बाजूला खूप मोठा तलाव आहे. हा तलाव त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जात असे. ही एक इमारत आहे, पडलेल्या अवस्थेत आहे. इकडे कोणताही फलक नसल्यामुळे नक्की इथे काय असेल याचा आपल्याला अंदाज येत नाही. या इमारतीपासून थोडं 2 मिनिटाच्या अंतरावर गेलं की आपण जातो चोरदिंडी दरवाजाकडे. गडावर येण्यासाठी मुख्य 5 मार्ग होते. त्यापैकी एक म्हणजे चोरदिंडी दरवाजा. चोरदिंडी दरवाजाच्या वाटेने पुढे आलं की आपल्याला एक पाण्याचे टाके लागते. त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी येण्यासाठी केलेली व्यवस्था आपल्याला इथे बघायला मिळते. एकदम स्वच्छ अशा प्रकारचे पिण्यायोग्य पाणी या टाकीमध्ये आहे. हे आहे मारुतीचे मंदिर व हे गडावरील मुख्य म्हणजे भुराई माता मंदिर. भुराई माता मंदिर हे खूप चांगल्या स्थितीत आहे. मंदिराच्या आतील बाजूस आपल्याला खूप मोठी घंटा बघायला मिळते. लाकडी खांब व त्यावर नक्षीकाम सुंदर केलेले आहे. नवरात्रीमध्ये देवीचा मोठा उत्सव येथे भरविला जातो. मंदिराचे पुजारी जर तुम्हाला इकडे राहायचे असेल आणि तुमची जेवणाची व राहण्याची सोय करतील, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. देवीची मूर्तीकडे बघून असं वाटतं की जणू आपल्याशी देवी संवादच साधत आहे. अशा प्रकारची सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस खूप अशा विरगळी ठेवलेल्या आहेत आणि त्या चांगल्या स्थितीत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. यावर गडाचे संवर्धन होत असल्याचे लक्षात येते. मंदिराच्या समोरच विरगळींबरोबर एक दीपमाळ देखील आहे. दीपमाळेवर नवरात्रामध्ये दिवे लावले जातात. मंदिराच्या प्रांगणाच्या बाहेर अज्ञात वीरांच्या समाध्या देखील बघायला मिळतात. खूप साऱ्या समाध्या या ठिकाणी आहेत.
आता आपण चाललोय महादरवाजाकडे. खाली खाली असा रोड आहे उतरायला. तेव्हा तुम्ही बघू शकता भोराई मातेच्या मंदिरापासून खालच्या बाजूला 5 ते 7 मिनिटे चालून आले की आपण पोहोचतो गडाच्या महाद्वाराकडे. अगदी रायगडावर आहे तसाच हुबेहूब महादरवाजा आपल्याला इथे बघायला मिळतो. काळाच्या ओघात हा महादरवाजा पूर्णपणे लुप्त झाला होता, परंतु काही गडकोट संवर्धन करणाऱ्या मावळ्यांनी या विशाल द्वाराला पुन्हा जगासमोर आणले. शिवजयंतीला याच महादरवाजातून छत्रपती शिवरायांची पालखी निघते. जणू महाराजच इथून जात असल्याचा भास होतो. इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आजही हा महादरवाजा तटस्थ उभा आहे. तर मित्रांनो, हा होता आपला किल्ले सुधागडचा प्रवास. इतिहासाची भव्यता, निसर्गाची भव्यता आणि स्वराज्याच्या राजधानीचे स्वप्न पाहिलेला हा गड प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवा. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, अशाच ऐतिहासिक स्थळांच्या सफरीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.